नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या या सखोल परीक्षणात एका अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत, जो आधुनिक जीवनात प्रत्येकाची सर्वात मोठी डोकेदुखी बनला आहे. आणि तो विषय म्हणजे वेळ. अगदी बरोबर. आज आपण डॉक्टर सुधीर दीक्षित लिखित आणि प्राजक्ता चित्रे अनुवादित टाइम मॅनेजमेंट या पुस्तकाच्या पानापानात दडलेले रहस्य उलगडणार आहोत. सुरुवातीला हे पुस्तक फक्त वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल वाटते. हो ना, पण प्रत्यक्षात हे पुस्तक जीवनशैली मुळापासून कशी बदलावी यावर एक अत्यंत सखोल आणि नाट्यमय भाष्य करते. यात वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 व्यावहारिक सिद्धांत दिले आहेत. खरंय. आणि हे सिद्धांत केवळ उपदेश करत नाहीत, तर एक नवा दृष्टिकोन देतात. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया, कारण आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला एकाच गोष्टीची चणचण भासते आणि ती म्हणजे वेळ. इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की वेळेची ही कमतरता अचानक निर्माण झालेली नाही. या समस्येमागील मूळ कारणे मानवी जीवनशैलीच्या उत्क्रांतीमध्ये खोलवर रुजलेली आहेत. आधुनिक विरोधाभास समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कसं, 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून माणसाने आपले जीवन सुखकर करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी अनेक उपकरणे शोधून काढली. हो, मिक्सर, मायक्रोवेव्ह, वेगवान विमाने, मोबाईल फोन्स आणि इंटरनेट यांसारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे माणसाची कामे चुटकीसरशी होऊ लागली. तरीही एक विरोधाभास असा आहे की याच आधुनिक माणसाला वेळेची सर्वाधिक टंचाई जाणवते. पूर्वीचं जीवन साधे होते. खरंच, घरात मातीची चूल होती, प्रवासासाठी घोडागाडी किंवा बैलगाडी होती, तरीही कोणाची घाईगडबड नसायची. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा कामे हाताने करावी लागत होती तेव्हा लोकांकडे भरपूर वेळ होता. पण आता एका क्लिकवर कामे होत असतानाही माणसाला श्वास घ्यायला उसंत नाहीये. असे का बरे व्हावे? कारण त्या काळात कोणीही घड्याळाचे गुलाम नव्हते. कामे निसर्गाच्या लयीनुसार चालत असत. पण आजच्या औद्योगिक आणि तांत्रिक क्रांतीने माणसाला घड्याळाच्या काट्यावर धावायला भाग पाडले आहे. म्हणजे घड्याळ हाच मुख्य गुन्हेगार आहे तर. थोडक्यात तसंच. विचारवंत लुईस मम्फोर्ड यांचे एक अत्यंत मार्मिक विधान आहे की आधुनिक औद्योगिक युगातील सर्वात महत्त्वाचे यंत्र वाफेचं इंजिन नसून घड्याळ आहे. बापरे. हो, घड्याळानेच माणसाला सेकंद आणि मिनिटांच्या चौकटीत बंदिस्त केलंय. पण जर आपण वेळेचे एक साधं गणित मांडून पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की या जगात निसर्गाने वेळेच्या बाबतीत तरी कोणताही भेदभाव केलेला नाहीये. नक्कीच नाही. दिवसाचे 24 तास सर्वांना समान मिळतात. अगदी हेलन केलर, मदर टेरेसा, लुई पाश्चर किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांसारख्या महान व्यक्तींनाही दिवसाचे तेवढेच तास उपलब्ध होते. तरीही ही मंडळी शून्यातून विश्व निर्माण करू शकली. आणि बहुतांश लोक आयुष्यभर वेळच मिळत नाही या चक्रव्यूहात अडकून पडतात. मग मला पडलेला प्रश्न असा की या यशस्वी लोकांकडे अशी कोणती जादूची कांडी असते? ती जादूची कांडी म्हणजे नियंत्रण. वेळेच्या या गणितातील नियंत्रणाचा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. आपण हिशोब करूया. दिवसाच्या 24 तासांपैकी माणसाचे सुमारे 8 तास झोपेत जातात. उरले 16 तास. त्यातील किमान 2 तास खाण्यापिण्यात, अंघोळ आणि इतर दैनंदिन कामात जातात. म्हणजेच हे 10 तास वजा केल्यावर हातात 14 तास उरतात. म्हणजे दिवसाच्या सुमारे 60% वेळेवर माणसाचे स्वतःचे पूर्ण नियंत्रण असते. अगदी बरोबर. उर्वरित 40% वेळेवर आपले नियंत्रण नसते. जो व्यक्ती या 60% वेळेचा कसा आणि कुठे वापर करतो त्यावरच त्याच्या आयुष्यातील यशाची किंवा अपयशाची इमारत उभी राहते. 60%? म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त दिवस आपल्या मुठीत असतो तरीही आपण वेळेअभावी तक्रार करत असतो. या संदर्भात या पुस्तकात एक अत्यंत प्रभावी आणि कायम लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आलं आहे. कोणतं वाक्य? वेळ ही अशी संपत्ती आहे जी बँकेत जमा करता येत नाही. क्या बात है. हे वाक्य खरंच अंगावर काटा आणणारं आहे. हो ना, आपण पैशांची बचत करतो ते लॉकरमध्ये ठेवतो, पण वेळेची बचत करून ती साठवून ठेवता येत नाही. घड्याळाचा काटा पुढे सरकला की तो क्षण कायमचा संपला. अगदी अचूक. गमावलेला पैसा परत कमवता येतो. हरवलेलं आरोग्य औषधोपचाराने परत मिळवता येते. पण एकदा हातातून निसटलेली वेळ या जगातली कोणतीही ताकद परत आणू शकत नाही. आणि म्हणूनच या 60% वेळेचा अचूक वापर करण्यासाठी या पुस्तकात दिलेले सिद्धांत अत्यंत मोलाचे ठरतात. यातील पहिला सिद्धांत सांगतो, वेळेचे लॉगबुक ठेवा. जसे आर्थिक बजेट असते तसेच वेळेचेही बजेट असायला हवे.
आपण आपला वेळ नेमका कुठे खर्च करतो हे शोधण्यासाठी एक लॉगबुक किंवा डायरी ठेवणे म्हणजे वेळेचा एक्सरे काढण्यासारखे आहे. पण डायरी लिहिणे किंवा प्रत्येक तासाचा हिशोब ठेवणे हे खूप कंटाळवाणे वाटू शकते. मानवी मेंदू मुळातच अशा नोंदी ठेवण्यापासून पळ काढतो. ते स्वाभाविक आहे. मला माहिती आहे माझा वेळ कुठे जातो असा एक खोटा आत्मविश्वास प्रत्येकाला असतो. मग हे एक्सरे काढण्याचे काम इतके आवश्यक का आहे? कारण जेव्हा शरीर आजारी पडते तेव्हा आजाराचं मूळ शोधण्यासाठी एक्सरे काढावाच लागतो. त्याशिवाय डॉक्टर योग्य उपचार करू शकत नाहीत. हा मुद्दा पटण्यासारखा आहे. तसेच जेव्हा वेळेचे व्यवस्थापन कोलमडते तेव्हा दिवसातील कोणता तास कुठे व्यर्थ गेला हे शोधण्यासाठी नोंदी ठेवणे हाच एकमेव मार्ग असतो. आणि जेव्हा प्रत्यक्षात कागदावर किंवा मोबाईल ट्रॅकरवर नोंदी पाहिल्या जातात तेव्हाच माणसाला धक्का बसतो की किती तास टीव्ही पाहण्यात, सोशल मीडियावर किंवा अनावश्यक गप्पा मारण्यात उडून गेले आहेत. बरोबर. यानंतरचा दुसरा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे आर्थिक ध्येय निश्चित करणे. जोपर्यंत गंतव्यस्थानच माहिती नसेल तर प्रवास कुठल्या दिशेने करणार? अगदी तसंच. ध्येय नक्की असेल तरच वेळेची गुंतवणूक योग्य ठिकाणी होऊ शकते. म्हणजे एकदा ध्येय स्पष्ट झाले की कामांची दिशा ठरते. हां. आणि इथूनच पुस्तकातील तिसरा सिद्धांत जन्म घेतो, प्राधान्यक्रम ठरवणे. तर महत्वाचे काम सर्वांत आधी करणे. यासाठी पुस्तकात ABC अशी कामांची यादी बनवण्याची पद्धत सुचवली आहे. यादीत अशी कामे जी अत्यंत महत्वाची आणि अनिवार्य आहेत. बी यादीत थोडी कमी महत्वाची कामे आणि सी यादीत अगदीच किरकोळ कामे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. सहसा माणूस सी यादीतील कामे आधी का करतो? महत्वाची कामे का टाळली जातात? हा मानवी मानसशास्त्राचा एक मोठा खेळ आहे. सी यादीतील कामे सोपी असतात आणि ती पूर्ण केल्यावर मेंदूला एक तात्काळ समाधान मिळते. ज्याला आपण डोपामाइन हिट म्हणतो. अगदी तेच. त्यामुळे माणूस सोपी कामे आधी उरकण्याच्या मागे लागतो. पण दिवस संपताना लक्षात येते की यादीतील सर्वात महत्वाचे काम तसेच राहून गेले आहे. यश हे बिनमहत्वाची 100 कामे केल्याने मिळत नाही, तर अत्यंत महत्वाची 2 कामे वेळेत पूर्ण केल्याने मिळते. प्राधान्यक्रम लावण्याची सवय हीच यशाची पहिली पायरी आहे. याच सोबत वेळेची बचत करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग चौथ्या सिद्धांताद्वारे सांगितला आहे. प्रवासाच्या वेळेचा भरपूर उपयोग करा. आधुनिक जीवनशैलीत माणसाचा दिवसातील मोठा वेळ प्रवासात जातो. हो, आणि या प्रवासाच्या वेळेचा सदुपयोग कसा करावा याची काही अवाक करणारी ऐतिहासिक उदाहरणे पुस्तकात आहेत. महात्मा गांधी त्यांच्या रेल्वे प्रवासात चक्क झोप काढून घेत असत, जेणेकरून जागे झाल्यावर ते ताजेतवाने होऊन कामाला लागू शकतील. फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट युद्धभूमीकडे कूच करत असताना प्रवासातच आपली महत्वाची पत्रे लिहून काढत असे. आणि आधुनिक काळातील उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी आपल्या गॅरेजमध्येच ऑफिसचा नकाशा लावून ठेवला होता. उद्देश हा की सुरू करताना इंजिन गरम होण्यासाठी लागणाऱ्या काही सेकंदांचाही त्यांना उपयोग करता यावा आणि त्यावेळेत नकाशा पाहून कामाचे नियोजन करता यावे. कमाल आहे ही माणसं. पण इथे एक शंका येते. कार सुरू होतानाच्या त्या काही सेकंदांचाही विचार करणे म्हणजे स्वतःला एका यंत्रासारखे वागवणे नाही का? यामुळे माणसाला मानसिक थकवा येणार नाही का? हां, एक अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बिल गेट्स यांच्या उदाहरणाचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने प्रत्येक सेकंद स्वतःला कामाच्या ओझ्याखाली दाबून घ्यावे. इथे उद्देश महत्त्वाचा आहे. म्हणजे जाणीवपूर्वक केलेला विचार. हो, महात्मा गांधींचे उदाहरण पाहिल्यास लक्षात येते की त्यांनी प्रवासात विश्रांती घेतली. विश्रांती घेणे हा वेळेचा अपव्यय नाही, ती एक गरज आहे. पण ती विश्रांती जाणीवपूर्वक घेतलेली होती. या सर्व उदाहरणांचा गाभा हा आहे की वेळ नकळतपणे हातातून निसटू देऊ नका. प्रवासाचा वेळ असेल तर त्यात एखादे ऑडिओ बुक ऐकणे, कामाचं नियोजन करणे किंवा अगदी जाणीवपूर्वक डोळे मिटून शांत राहणे यापैकी काहीही केले तरी तो वेळेचा सदुपयोगच ठरतो. समजले. आता आपण कामाचा वेग आणि वेळेचा सापेक्षता नियम या भागाकडे वळूया. पुस्तकातील 7वा सिद्धांत पार्किन्सनचा नियम स्पष्ट करतो. हा नियम सांगतो की कामासाठी जेवढा वेळ उपलब्ध असतो तेवढे ते काम ताणले जाते. अगदी बरोबर. आणि या आपण रोजच्या जीवनात पाहतो. जर एखाद्या कामासाठी 1 महिन्याची मुदत असेल तर ते काम महिनाभरच चालते. पण जर त्याच कामासाठी फक्त 2 दिवसांची मुदत दिली तर ते 2 दिवसातही पूर्ण होते. कामाचा आवाका उपलब्ध वेळेनुसार प्रसरण पावतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे सुट्टीवर जाण्यापूर्वीची आपली अवस्था. जेव्हा पर्यटनाला जायचे असते तेव्हा त्यापूर्वीचे काही दिवस घरातली किंवा ऑफिसची कामे नेहमीपेक्षा दुप्पट वेगाने उरकली जातात.
ती कामे अचानक इतक्या वेगाने कशी होतात? कारण डोळ्यांसमोर सुट्टीला जाण्याचं एक स्पष्ट ध्येय असते आणि उपलब्ध वेळ अत्यंत कमी असतो. त्यामुळे कमी वेळात जास्त काम पूर्ण करण्याची क्षमता जागृत होते. पण मग प्रश्न असा पडतो की हे सुट्टीवर जाण्यासारखं वातावरण आपण रोजच्या कंटाळवाण्या कामांमध्ये कसे निर्माण करू शकतो? यासाठी स्वतःलाच कृत्रिम मुदत घालून देणे हा उत्तम मार्ग आहे. कामाचे छोटे तुकडे करणे आणि प्रत्येक तुकड्याला एक वेळेची मर्यादा आखून देणे. यामुळे मेंदूला एक प्रकारची गती मिळते. पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जी 19व्या सिद्धांतात सांगितली आहे. किती वेळ काम केले यापेक्षा त्याचे परिणाम काय आले हे महत्वाचे आहे. हे खूपच वेगळं आहे, कारण सहसा आपण किती तास अभ्यास केला किंवा किती तास ड्युटी केली यावरून कामाचे मोजमाप करतो. तिथेच तर गल्लत होते. जगात केवळ श्रमाला किंमत नसते, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामाला किंमत असते. एखादा कर्मचारी 8 तास नुसता बसून राहिला आणि त्याने काहीच उत्पादक केले नाही, तर त्या 8 तासांना अर्थ उरत नाही. या उलट एखाद्याने 2 तासात उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण केले तर त्याचे मूल्य अधिक असते. पुस्तकात ताजमहलचे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. ताजमहाल बांधण्यासाठी 22 वर्ष लागली. समजा एखादे सामान्य घर बांधायला एखाद्याला 25 वर्ष लागली, तर ते घर ताजमहालापेक्षा अधिक सुंदर किंवा मूल्यवान ठरेल का? अजिबात नाही. वेळ किती लागला यापेक्षा निर्माण झालेली वास्तू किती अभूतपूर्व आहे हे जग पाहते. म्हणूनच घड्याळाचे काटे मोजण्यापेक्षा परिणामांवर लक्ष केंद्रित करायला हवे. परिणाम महत्वाचे आहेत हे मान्य, पण काही कामे इतकी कंटाळवाणी असतात की ती करताना वेळ पुढे सरकतच नाही. यावर तिसरा सिद्धांत प्रकाश टाकतो, सापेक्षतेचा नियम. वेळेची गती ही प्रत्येक परिस्थितीसाठी वेगळी भासते. जेव्हा एखादं काम अत्यंत आवडीचे असते, उदाहरणार्थ व्हिडिओ गेम खेळणे किंवा एखादा थरारक चित्रपट पाहणे, तेव्हा 2 तास कसे भुरक्कन उडून जातात ते समजतच नाही. पण याउलट जेव्हा एखादे कठीण काम करायचे असते तेव्हा 15 मिनिटे सुद्धा 15 तासांसारखी वाटू लागतात. मग अशा परिस्थितीत वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे? इथेच माणसाची खरी परीक्षा असते. कामाला कंटाळवाण समजण्यापेक्षा त्यात मनोरंजकता कशी शोधता येईल हे पाहावे लागते. एखादे कठीण काम करताना ते पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाचा विचार करणे किंवा कामातच एखादे आव्हान निर्माण करणे याने कामात लय सापडते. आणि एकदा कामात लय सापडली की वेळेचं व्यवस्थापन सुलभ होते. पण ही लय बिघडवणारे काही मोठे घटक आजूबाजूला सतत दबा धरून बसलेले असतात, ज्यांना वेळेचे मारेकरी म्हटले आहे. पुस्तकातील 23वा आणि 24वा सिद्धांत अनुक्रमे टीव्ही आणि मोबाईल यांच्या अतिवापराबद्दल गंभीर इशारा देतात. आजच्या काळात वेळेचा सर्वात मोठा अपव्यय जर कशामुळे होत असेल तर तो या उपकरणांमुळे. एका पाहणीनुसार केवळ टीव्ही बघण्यात आठवड्याचे सुमारे 17 तास वाया जातात. हे प्रमाण भयावह आहे. खरोखरच भयावह आहे. टीव्ही आणि मोबाईल हे तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट आविष्कार आहेत यात शंका नाही, पण ते जसे उत्कृष्ट सेवक आहेत तसेच ते अत्यंत भयंकर मालक सुद्धा आहेत. जेव्हा ते आपल्या वेळेवर आणि मेंदूवर राज्य करू लागतात तेव्हा माणूस आपल्या महत्वाच्या ध्येयांपासून भटकतो. आणि केवळ ही उपकरणच नव्हे तर आपल्या अवतीभोवती वावरणारे काही लोकही वेळेचे मारेकरी असू शकतात. होय, आणि यावर 17वा सिद्धांत अतिशय रंजक भाष्य करतो. वेळेच्या बर्बादीचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. जेव्हा कोणी व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी वेगाने पुढे जात असते तेव्हा त्याला खाली खेचण्यासाठी किंवा त्याचा वेळ वाया घालवण्यासाठी काही बाह्य घटक गुरुत्वाकर्षणासारखे काम करतात. यात अनाहूत अतिथी किंवा विनाकारण गप्पा मारत बसणारे लोक येतात. या संदर्भात जर्मन राजकारणी बिस्मार्क यांची एक अत्यंत नाट्यमय आणि विनोदी लघुकथा पुस्तकात दिली आहे. ती ऐकण्यासारखी आहे. अरे वा, ती कथा म्हणजे वेळेचे रक्षण कसे करावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. बिस्मार्क हे त्यांच्या वेळेबाबत अत्यंत काटेकोर होते ना. हो, अगदी. कथा अशी आहे की बिस्मार्क जेव्हा एखाद्या अतिथीच्या गप्पांना कंटाळत आणि त्यांना आपला मौल्यवान वेळ वाचवायचा असे तेव्हा त्यांनी आपल्या नोकराला एक गुप्त सूचना दिलेली असे. कोणती सूचना? ठरल्याप्रमाणे जेव्हा पाहुणा जास्त वेळ रेंगाळत असे तेव्हा त्यांचा नोकर घाईघाईने आत यायचा आणि अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणायचा, साहेब, तुमच्या पत्नीला काही तातडीच्या कामासाठी तुम्हाला आत्ताच भेटायचे आहे. ही युक्ती वापरून बिस्मार्क त्या पाहुण्याला आदराने निरोप देत असत. म्हणजे पाहुण्याला वाईटही वाटत नसे आणि वेळही वाचत असे. पण या कथेतील खरी गंमत पुढेच आहे. पुढे काय झालं? एकदा एका ब्रिटिश राजदूताने बिस्मार्क यांच्याशी गप्पा मारताना अगदी सहज विचारले की तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या या अनाहूत लोकांपासून तुम्ही तुमची सुटका कशी करून घेता? तुमचा तो उपाय काय आहे? आणि बिस्मार्कने काय उत्तर दिलं?
बिस्मार्क अगदी मोकळेपणाने हसले आणि त्यांनी ती पत्नीच्या निरोपाची गुप्त युक्ती राजदूताला सांगून टाकली. अरे देवा! आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिस्मार्क हे सांगत असतानाच नेमक्या त्याच क्षणी तो नोकर धावत आत आला आणि म्हणाला, साहेब, तुमची पत्नी तुम्हाला तातडीने बोलवते आहे. क्या बात आहे. राजदूतासमोरच ती युक्ती वापरली गेली. हो, तो प्रसंग इतका नाट्यमय आणि विनोदी होता की त्या ब्रिटिश राजदूतालाही हसू आवरले नाही. तो समजून चुकला की आता आपली ही वेळ संपली आहे आणि तो तिथून हसत हसत निघून गेला. ही कथा ऐकायला जितकी विनोदी वाटते तितकीच ती एका महत्वाच्या तत्वाकडे लक्ष वेधते. स्वतःच्या वेळेच्या रक्षणासाठी काही वेळा अशा युक्त्या किंवा ठाम नकार देण्याची कला अवगत असावी लागते. आपला वेळ दुसऱ्यांच्या हाती सोपवणे म्हणजे स्वतःच्या यशाची चावी दुसऱ्याला देण्यासारखे आहे. आता आपण या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. बाजारात वेळेच्या व्यवस्थापनावर शेकडो पुस्तके उपलब्ध असताना हेच पुस्तक का वाचावे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचे साधे आणि स्पष्ट उत्तर असे आहे की हे पुस्तक केवळ टाईम मॅनेजमेंट शिकवत नाही, तर ते लाईफ मॅनेजमेंट शिकवते. हे पुस्तक मानवी जीवनाची दिशा ठरवते. या पुस्तकात एक अत्यंत महत्वाचे आणि विचार करायला लावणारे वाक्य आहे. जग बदलणार नाही, माणसाला स्वतःलाच बदलावं लागतं. हीच ती कटू पण सत्य जाणीव आहे. वेळेची कमतरता ही आधुनिक जीवनशैलीने दिलेली देणगी आहे. त्यामुळे बाह्य परिस्थिती सुधारेल किंवा अचानक दिवसाचे 48 तास मिळतील या भ्रमात राहण्यापेक्षा स्वतःच्या सवयी बदलणे हाच एकमेव मार्ग आहे. बरोबर. आणि हे पुस्तक वाचायची कारण हेच आहे की यात केवळ हवेतले तत्वज्ञान नाही, तर रोजच्या जीवनात सहज लागू करता येणारे 30 अत्यंत व्यावहारिक सिद्धांत आहेत. उदाहरणादाखल सांगायचे तर सकाळी लवकर उठणे, ज्यामुळे दिवसाची सुरुवात शांततेत आणि नियंत्रणात होते. किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज 1 तास व्यायाम करणे, ज्यामुळे शरीराची आणि मनाची कार्यक्षमता वाढते. हे सिद्धांत ऐकायला अत्यंत साधे वाटत असले तरी ते माणसाची संपूर्ण जीवनशैली मुळापासून बदलून त्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचवण्याची ताकद ठेवतात. आणि चर्चेचा शेवट करण्यापूर्वी याच पुस्तकातील 28व्या सिद्धांताचा संदर्भ देत एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या कल्पनेवर आपण दृष्टिक्षेप टाकूया. हा सिद्धांत सांगतो की उद्याच्या कामाचं नियोजन आज रात्री झोपण्यापूर्वीच केले पाहिजे. पण यामागे केवळ वेळापत्रक बनवणे एवढाच उद्देश नाही, तर एक सखोल मानसशास्त्रीय कारण आहे. आपल्या मनाचे 2 भाग असतात, एक जागृत मन आणि दुसरे सुप्त मन. म्हणजे जेव्हा आपण उद्याच्या कामांची यादी आणि त्यातील समस्या झोपण्यापूर्वी डोळ्यांसमोर आणतो, तेव्हा नेमके काय होते? जेव्हा आपण त्या समस्यांवर विचार करून झोपी जातो, तेव्हा आपले जागृत मन जरी शांत झाले असले तरी ते सुप्त मन आपण झोपेत असतानाही त्या समस्यांवर अविरत काम करत असते. सकाळी उठल्यावर अनेकदा आपल्याला एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर अचानक सापडते. ते याच सुप्त मनाच्या प्रक्रियेमुळे. हे खरोखरच अद्भुत आहे. म्हणजे जरा विचार करा, झोपणे ही केवळ आरामाची वेळ न राहता जर ती वेळ वाचवण्याचे आणि समस्या सोडवण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन बनले तर माणसाचा किती मोठा फायदा होऊ शकतो. झोपेतही उत्पादकता ही एक अफाट आणि असीम शक्ती आहे जी प्रत्येकाच्या आत दडलेली आहे. फक्त तिचा वापर करायला शिकले पाहिजे. या एका विचारानेच वेळेकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जातो. नक्कीच. वेळेचे नियोजन हे स्वतःवर राज्य करण्याचे पहिले पाऊल आहे आणि हे पुस्तक त्या प्रवासातील एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. आजच्या या सखोल चर्चेतून वेळेचे खरे मूल्य आणि त्याचा उपयोग कसा करावा याचे अनेक नवीन पहलू उलगडले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.